नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यांना श्रावण मासच्या शुभेच्छा. तर आज आम्ही हे गोकुर्ण्याचं झाड, ज्याला अपराजिताचं पण झाड म्हणतात, ते आज आम्ही ट्रान्सप्लांट करणार आहे. तर 2-3 दिवसा अगोदरच हे आम्ही नर्सरीमधून आणलेलं झाड आहे. तर आज आम्ही हे ट्रान्सप्लांट करत आहे. त्याच्यासाठी आम्ही 9x7चा सिमेंट पॉट घेतला आहे. तुम्ही प्लॅस्टिक पॉट पण घेऊ शकता किंवा ग्रो बॅग पण घेऊ शकता 12x12ची. त्याच्यानंतर याच्यामध्ये आम्ही वर्मी कंपोस्ट टाकलेला आहे आणि याच्यामध्ये 2 चमच जे असतात बनाना पीलचे वाळलेले सालीचा पावडर ते टाकलं आहे. आणि याचे पॉटिंग मिक्स अशा प्रकारे आहे की 40% गार्डन सॉइल घेतलेले आहे, 30% वर्मी कंपोस्ट घेतले आहे, 20% कोकोपीट आणि 10% हे आपलं सँड घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे नर्सरी बॅगला कापून आम्ही जे खालची माती आहे झाडाच्या ते काढून घेतली आहे, जेणेकरून रूट डेव्हलपमेंट हे चांगल्याने झालेले पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही याच्यामध्ये भरपूर चांगली माती भरून टाकलेली आहे. पूर्णपणे पॉट नाही भरायचा, थोडा 1-2 इंच हे जागा सोडून द्यायचे आहेत, कारण की पाणी वगैरे खतबिन टाकासाठी चांगल्याने त्याला स्पेस भेटणार. आणि आपण जे केळीच्या सालीचं पावडर दिलं आहे, ज्याच्याने फॉस्फरस आणि पोटॅशियम चांगल्याने तयार होणार मात्र आणि फुलं भरपूर येणार. आणि त्यानंतर आम्ही हे रूटीन हार्मोनचं पाणी देत आहे. तुम्ही ह्युमिक ॲसिड पण याच्या जागी वापरू शकता, ज्याच्याने रूट डेव्हलपमेंट चांगल्याने होणार आणि ट्रान्सप्लांट शॉकपासून पण हे झाडांना वाचवतो. याच्यासाठी आम्ही याचा यूज केला. त्यानंतर तुम्ही याला शेमी शेड म्हणजे सावलीच्या जागी ठेवा 2 दिवस, त्यानंतर डायरेक्ट सनलाईटमध्ये. श्रावण मास चालू आहे, तुम्ही पण हा झाड लावा, नक्की प्रयत्न करा. बोला रामकृष्ण हरी.